नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। लहानपणापासून मी आतापर्यंत भरपूर वेगवेगळे म्हणजे शालेय शिक्षण सोडून वेगवेगळ्या कॅटेगरीतून वेगवेगळ्या क्षेत्रातून भरपूर काही शिकलो। भरपूर म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजी येत जाईल ते शिकलो। अजून काही कारण की माझ्या आयुष्याचं एक ध्येय होतं, कुठेही कधीही कोणाच्या इथे नोकरी करायची नाही। पहिल्यापासून मी शाळेत शिक्षण झाल्यानंतर कधीही कुठेही नोकरी केली नाही। हमेशा स्वतःच्या पायावरती, स्वतःच्या हिमतीवरती बिझनेस, स्वतःचा व्यवसाय करत राहिलो। आणि बिझनेस व्यवसाय करताना असं नाही की कोणून मोठं भांडवल घेतलं आणि हे टाकलं। मी प्रत्येक वेळी खूप शून्यातून आपलं विश्व उभं केलं। प्रत्येक वेळी अपयश आलं, खूप वेळा अपयश आलं, प्रत्येक वेळी नाही, खूप वेळा अपयश आलं, पण कधी हरलो नाही की थकलो नाही, की कधी विचार केला नाही की कुठे जाऊन नोकरी करावी, 2 पैशाची नोकरी करावी। कारण की मराठापणा आपला स्वाभिमान आहे। कोणाच्या आपलं एक ठरवलं होतं, कधी कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही, आपला बॉस आणि आपला मालक मीच। माझ्या मुलाला पण शिकवलंय, मुलांना पण, की कधी कोणाच्या इथे नोकरी चाकरी करायची नाही। नोकरी म्हणजे काय? नोकरी करणं म्हणजे कोणाच्या हाताखाली, नोकरी म्हणजे काय? नोकरीतला मागचा रीतला काना वेलंटी काढली की काय होतं, नोकर म्हणजे आपण कोणाचा नोकर होतो आणि आयुष्यात कोणाचं नोकर नाही व्हायचं। आजकाल खूप मोठे लोक शिकतात, हे करतात, पण कुठेतरी नोकरी चाकरी करतात। आपल्याला नोकरी करायची नव्हती, म्हणून आपल्याला बिझनेस करायचा, व्यवसाय करायचा होता, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं होतं, स्वतःचा बॉस स्वतः होता। म्हणून मी नेहमी वेगवेगळे काही ना काही शिकत राहिलो। आता पण नवीन काही ना काही टेक्नॉलॉजी येते, त्याच्या पण मी शिकत राहतो। जेव्हा पहिला कम्प्युटर नव्हता तेव्हा कम्प्युटर शिकलो, आल्यानंतर 2च वर्षात मी पूर्ण कम्प्युटर वगैरे सगळं काही शिकलो। आता AI चा जमाना आहे। AI मध्ये पण मी आता आजारी होतो 2 महिने, तो हॉस्पिटलमध्ये बसून मी AI मध्ये भरपूर काही शिकलो। आता इथून पुढे आपल्याला AI च्या माध्यमातून माझे भरपूर काही तुम्हाला बघायला मिळेल। ते सांगायचा मुद्दा की याच्यावर मी अजून एक 25 वर्षापूर्वी म्हणजे 2001 ते 2001-2 या काळामध्ये मला एक खूप छान माणूस व्यक्तिमत्व भेटलं, विजय चव्हाण। त्यांच्या इथे मी म्हणजे बिझनेसच करतो त्यांच्याबरोबर। ते खूप मोठे ज्योतिष होते, त्यांनी मला सांगितलं ज्योतिष वगैरे शिकवून घे, म्हणून मी ज्योतिष व्यवसायात काय शिकावं असा अभ्यास करत असताना मला एक ठिकाणी स्टडी करताना सापडलं, वाटलं की टॅरोट कार्ड शिकावं। टॅरोट कार्ड हे नवीन ज्योतिष विद्याचं एक प्रकार आहे, ते शिकावं। म्हणून मी दादरला त्यावेळेस 2000 जेव्हा मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बाउन्सआउट झाले होते, तेव्हा मी ज्योतिष विद्या शिकत होतो दादरला। रोज संध्याकाळी जायचं, शिकायचं ज्योतिष विद्या। तर टॅरोट कार्ड ज्योतिष विद्या, तर हे टॅरोट कार्ड आता मी काही नंतर माझा बिझनेस वाढू लागला व्यवसायावर, त्यामुळे मी टॅरोट कार्ड वगैरे सगळं ठेवून दिलं आणि आपल्या CCTVच्या बिझनेस पाठी लागलो, न्यूज चॅनलच्या पाठी लागलो। पण आता परत मला वाटतं, त्याविषयी मला ते भेटले माझे गुरु श्री विजय चव्हाण साहेब, त्यांनी मला सांगितलं टॅरोट कार्डचं कसं झालं। मी बोलले नाही, मी ते सगळं बघत पण नाही। तरी बोले अरे एवढी मोठी चांगली विद्या शिकलाय, तुला सगळं बरोबर येतं, मग तू काय सोडून दिलं? त्याच्यानंतर माझी ट्यूब पेटली की अरे एवढं माझं शिकलेलं आहे, काहीतरी करावं उपयोग। म्हणून मी परत आता टॅरोट कार्डचं प्रेडिक्शन चालू करणार आहे। तर हे टॅरोट कार्ड म्हणजे काय? एक युरोपियन कल्चरमधलं एक ज्योतिष विद्या आहे। ह्याच्यामध्ये 78 कार्ड असतात, आपण बघू शकता। ह्याच्यामध्ये 78 कार्ड असतात, असं त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र असतं असं, आणि त्या चित्रावरून प्रिडिक्शन करायचं असतं। म्हणजे त्या चित्रावरून समोरच्याचे काही प्रश्न असतात, त्याच्यावरून समोरच्याचं प्रिडिक्शन करायचं असतं। म्हणजे त्याला भावी आयुष्यात आजकाल आपल्याला खूप टेन्शन असतात, खूप लोकांचे प्रश्न असतात, हे करावं की ते करू नये, ते करू नये, ते करावं की हे करू नये, की हा व्यवसाय करा की तो व्यवसाय करा, नोकरी करा की व्यवसाय करा, ही आपल्या आयुष्यात आलेली ही व्यक्ती चांगली की ही व्यक्ती चांगली, हा बिझनेस करा का कसा वाटेल, नुकसान तर होणार नाही ना आपल्या। अजून असे भरपूर आयुष्यात येणारे चिकार प्रश्न असतात, जे लोकांना काय करावं सुचत नाही। मग ते आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही टॅरोट कार्डच्या माध्यमातून उत्तर देतो। हे असे पत्ते असतात, पत्ते असे पिसल्यावरती असे पिसायचे असतात,
त्याच्यानंतर हे ह्याच्यावर स्प्रेड करायचं. असं स्प्रेड केल्यानंतर ज्या माणसाचे काही प्रश्न असतील, म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील, याच्यातले तुम्ही 3 कार्ड काढायचे आणि इथे माझ्यासमोर ठेवायचे कुठचेही कार्ड. जसे प्रश्न असेल, कधी 3 कार्डमध्ये उत्तर असतं, कधी 5 कार्डमध्ये उत्तर असतं, कधी एका कार्डमध्ये पण उत्तर, कधी 7 कार्ड. एकदम खूप जटिल प्रश्न असेल तर त्याला 5 किंवा 7 कार्ड वापर करून त्याचं उत्तर द्यायचं असतं. आता कार्ड काढल्यानंतर माणसाने प्रश्न सांगितल्यानंतर हे कार्ड बघायचं असतं. आता हे किंग ऑफ कप्स नावाचं कार्ड आलंय. दुसरं कार्ड आलंय स्टार ऑफ वेल्थ. आणि हे डेव्हिल म्हणजे मृत्यू याचं कार्ड आलंय. त्याच्यावरून तुमचे काही प्रश्न असतात त्या माध्यमातून मी अशी उत्तर देतो. जेव्हा मी शिकलो, खूप नवीन करत होतो, तेव्हा मी खूप लोक माझ्याकडे यायचे, प्रेडिक्शन बघायचे. तेव्हा माझं न्यूज चॅनल नव्हतं, माझा फक्त CCTVचा बिझनेस होता आणि हे एन्जॉय मजा म्हणून मी शिकलो होतो. तर खूप लोकांचा यायचं आणि ते लोक मला प्रश्न विचारतात, खूप लोकांची उत्तरं बरोबर यायची. त्यामुळे खूप लोक नंतर माझ्याकडे आले की पण मी CCTV मध्ये बिझनेस झालो, बिझी झालो आणि नंतर हे सगळं विसरून गेलो आणि नंतर तो न्यूज चॅनल चालू केल्यानंतर पूर्णच विसरून गेलो. पण आता परत मला याची आठवण आली. विद्या शिकलेलं कधी फुकट जात नसते, नेहमी लोकांच्या उपयोगाला यायचे. त्याचा उपयोग मी आता भविष्याच्या कार्यासाठी करणार आहे टॅरो कार्डचा. तरी आपल्या कोणाला काही प्रश्न असतील, आपल्या काही समस्या असतील, त्या या टॅरो कार्डच्या माध्यमातून मी आपल्याला सोडवायला मदत करू शकतो, आपल्या प्रश्नाची उत्तर देऊ शकतो. तरी आपल्या जे काही असेल तर मला संपर्क करावा. धन्यवाद. मी गौरव जागीरदार 4K चॅनलतर्फे. माझं नवीन म्हणजे माझ्या याचा टॅरो साधना याला मी नाव दिलेलं आहे. तरी आपण टॅरो साधनाला भेटावे. धन्यवाद.